हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे। आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक वेगळी रेसिपी। तुम्हाला दिसतच असेल आता मी काय करते तर सगळे मसाले एकत्र करते। त्यात मी हळद घेतली आहे, लाल तिखट घेतला आहे, माझा घरगुती बनवलेला काळा मसाला घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आज आपण बनवणार आहोत सुरमई फ्राय आणि थोडीशी धना पावडर ॲड करून झाली आहे। आता त्यामध्ये मी लिंबू सुद्धा टाकणार आहे। मग आपले जे आहे सुरमई फ्रायचे बरेच व्हिडिओ झालेले आहेत आणि मी नेहमी बनवते ती घरगुती सुरमई फ्रायचा व्हिडिओ मी टाकला होता। बट झटपट होणारी किंवा मग तुम्ही कुठे फिरायला गेलात तर कमी सामानात किंवा तिथल्या तिथे सामान परचेस करून कशी तुम्ही बनवू शकतात मासे, यासाठी मी हा ब्लॉग टाकते जरा वेगळ्या पद्धतीने। थोडंसं ऑइलही मी या मसाल्यात ॲड केले। आता व्यवस्थितपणे सगळे मसाले मिक्स करून घेऊयात। हे मसाले मिक्स करत असताना त्यामध्ये मी थोडंसं अद्रक लसूण पेस्ट ठेचून ठेवलेली होती। मला ठेचलेली आवडते, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली मिक्सरमध्ये ग्राइंड करू शकतात किंवा रेडी अद्रक लसूण पेस्टचं पॅकेटही यूज करू शकतात। ट्रॅव्हलिंगमध्ये असाल तर ते बेस्ट राहील तुमच्यासाठी। आता ह्या पद्धतीचे मासे टाकण्याचा हेतू असा आहे की कोणालाही बनवता आले पाहिजे। अगदी सोप्या पद्धतीने आहेत हे मासे। पुरुष मंडळी किंवा जे बॅचलर मुलं वगैरे रूमवर आहेत ते सुद्धा हे पाहून बनवू शकतात। अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारे, त्यानंतर न कमी खर्चात कमी काय म्हणतो आपण भांडे, ह्या सगळ्या कमी लागणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही अगदी उत्तम चवीला असे मासे बनवू शकतात। हे काही सुरमई मी आणून ठेवलेले होते। लास्ट टाइम मी ट्रिपला गेले त्यावेळेसचाच हा व्हिडिओ आहे। पण त्यावेळेस असं झालं की ट्रिपवरून आल्यामुळे सगळे ट्रिपचेच व्हिडिओ पडत होते आणि माशांचे, त्यामुळे मी हा व्हिडिओ मागे ठेवला होता की आपण हा नंतर टाकूयात म्हणून, आणि मी ते विसरून गेले। आज मला स्क्रोल करताना माझ्या गॅलरीमध्ये हा व्हिडिओ दिसला आणि म्हटलं चला तर मग आज आपण हा व्हिडिओ पोस्ट करून टाकूयात। आता जे मिक्सचर मॅरिनेशनसाठी आपण तयार केलं होतं ते आपण ह्या माशांना कोट करूयात आणि व्यवस्थित पद्धतीने हे कोट झाल्यानंतर आपण ह्याला एक 10 ते 20 मिनिटं कमीत कमी त्याला आपण मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत। जर तुम्ही घाईत असाल तर तुम्ही तसंही बनवू शकतात, बट थोडंसं वेळ मिळाला प्रिपरेशन दुसरं होस तोपर्यंत तुम्ही ह्याला मॅरिनेशनला ठेवू शकतात। आता मासे हे मी कोकणातून आणले होते तर हे तुम्हाला माहितीच आहे। आणल्यानंतर ते कसे स्टोअर करायचे याचाही मी व्हिडिओ टाकणार होते, तर लवकरच मी टाकेल। तोही व्हिडिओ रेडी आहे, फक्त पोस्ट केलेला नाही आहे। आता जे कोणी फूडी असतात बाहेर जातात तिकडून मासे वगैरे घेऊन येतात, मग ते स्टोअर कसे करायचे, किती दिवस करायचे, हा एक प्रश्न असतो। मासे डीप फ्रीजरला लावल्यानंतर ते एकमेकाला चिटकतात आणि असे एक सलग पीस परत पुन्हा निघत नाही। तर त्यासाठी काय प्रिकॉशन घ्यायचं हे मी तुम्हाला आता त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच कळवेल। पण मासे शक्यतो ताजे खावे, आपण म्हणतो की बऱ्याच गोष्टी ताज्या खाव्यात, तसे मासे ताजे खावे तर कुठे मिळतात? कोकणातच। इकडे आपल्या इकडे जे मासे येतात ते काही ताजे नसतात। नदीचे मासे वगैरे तुम्ही म्हणताल तर ते ताजे मिळतात या ठिकाणी। आणि मग हॉटेललाही खातो ते पण प्रिझर्व केलेलेच असतात आणि 15-20 दिवसाच्या वर झालेले असतात ते, त्यामुळं मग असे ताजे मासे आपल्याला खायला मिळत नाही। मग आपण जेव्हा कोकणात वगैरे जातो तर फूडी लोकांना मग इच्छा होते बाबा की आता हे मासे आपण घरी न्यायचे, मग घरी आणल्यानंतरही आपण ते स्टोअर करू शकतो आणि शक्यतो टिकायला ते 20-25 दिवसही टिकतात, महिनाभरही टिकतील। पण शक्यतो एवढे दिवस ठेवायचं नाही, एखादा मॅक्झिमम आठवडा किंवा 2-3 दिवसातच ते आपण काय करायला हवेत, संपून टाकायला हवेत। कुठलीही गोष्ट वेळेतच खावी, ताजी खावी, जास्त त्याला शिळ करून खाऊ नये। त्यामुळे मग मी तुम्हाला तो व्हिडिओ जो शेअर करेल त्यात एक्झॅक्ट माहिती सगळी दिलेली असेल। अशा पद्धतीने त्या माशांना मी सगळीकडे कोट करते। बरेचसे पीसेस होते, घरी थोडेसे रिलेटिव्हज येणार होते, त्यामुळे मग हा आजचा बेत झालेला आहे। तर मी याच व्हिडिओमध्ये सगळेच मासे मॅरिनेट करून आज संपवून टाकणार आहे। मासा अजूनही ताजा आहे, तुम्ही बघू शकता त्याचा फ्रेशनेस तुम्हाला त्याच्याकडे पाहूनच कळत असेल। तिसरा हार्डली आणल्यानंतर मी तिसऱ्या दिवशी हा लास्ट स्टॉक संपवला होता माझा, मग त्यामुळेच खूप तेच व्हिडिओ झाल्यामुळे मी हा व्हिडिओ मागे ठेवला होता थोडासा। आता कोटिंग करून घेऊयात। आता कोटिंग करताना मसाला फ्राय वगैरे माझा आधी झालेला आहे, आता तवा फ्राय झालेला आहे। आता आपण रवा फ्राय करूयात। यासाठी आपल्याला एकदम बारीक असा रवा हवा आहे। हा रवा मी या ठिकाणी घेतला आहे। आता त्या रव्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत थोडीशी कॉर्नफ्लावर, जेणेकरून आपला जो फिश आहे तो थोडासा क्रिस्पी आणि क्रंची होईल। कॉर्नफ्लावर अवॉइड करता आलं तर चांगलीच गोष्ट आहे। घरात राईस असं तुमच्याकडे किंवा राईसचं पीठ असेल तांदळाचं तर ते तुम्ही कॉर्नफ्लॉवरला ऑप्शनल म्हणून यूज करू शकता। चवीपुरतं मीठ घेतलं आहे, थोडीशी हळद टाकली आहे, त्यानंतर मी लाल तिखट घेतलं आहे। यामध्ये कुठल्याही पद्धतीचे मी आपण म्हणतो की कलर वगैरे ॲड केलेले नाही आहेत।
आपण जेव्हाही कधी बाहेर मासे किंवा अजून कुठले चायनीज पदार्थ खातो, जसं की मंचुरियन वगैरे जे अगदीच लाल कलरचे दिसतात, त्याच्यामध्ये डेफिनेटली फूड कलर टाकलेले असतात. आणि फूड कलर शक्यतो खाऊ नये, शरीरासाठी चांगले नाही आहे, त्यात कॅन्सर कॉझिंग एजंट्स असतात. आणि शरीराला शक्यतो आपण आपल्या पद्धतीने जपण्याचं ट्राय करावं. पण आता होतं आहे असं की बाजारामध्ये काही आपण म्हणतो की नॅचरल कलरसुद्धा आलेत. ठीक आहे, ते ऑप्शन चांगला आहे, पण हॉटेलमध्ये तो नॅचरल कलरचा ऑप्शन वापरला जात नाही. घरगुती आपण ते करू शकतो. पण मला तरी असं वाटतं की कलर वगैरे देऊन खाण्यापेक्षा, दिखाव्यापेक्षा टेस्ट चांगली असेल तर हे जास्त मॅटर करतं. त्यामुळं मी अवॉइड करते. जर तुम्हाला कलर टाकायचाच असेल तर नॅचरल कलरसुद्धा मिळतात, तर ते तुम्ही आणून ते यूज करू शकता. आता ह्याही माशांना खूप छान कलर येणार आहे. आता ह्याच आपण तयार केलेल्या कोटिंगमध्ये हे मासे छान पद्धतीने आपण डीप करून घेतलेले आहेत. आता याला आपण फ्राय करायला घेणार आहोत. त्यासाठी मी तवा ऑलरेडी तापायला ठेवलेला आहे. तव्यावर मी ऑइल वगैरे टाकून ठेवलं होतं. ऑइल आता छान असं गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण एक एक करून आपले सुरमईचे पीस टाकूयात. ही रेसिपी मुद्दाम मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. जरा सोप्या पद्धतीने सगळेच बनवू शकतील अशा पद्धतीची आहे. आणि अगदी कमी सामानात वगैरे होऊ शकते, किंवा आपण कुठे गेलो तरी अचानकही आपण हा करू शकतो. दुकानातून काही तिखट मीठ वगैरे अशा ज्या जिन्नस आहेत 1-2 त्या आणल्या तरी आपण ही इझिली रेसिपी करू शकतो. छान एका साईडने भाजल्यानंतरनं, तळल्यानंतरनं आता मी पीसेस टर्न करून घेते. थोडासा कलर बदलायला सुरुवात झालेली आहे. छान पद्धतीने भाजू द्यायचेत, घाई करायची नाही. एकदम बारीक गॅसवर मासे भाजायचेत. एकदा दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजल्यानंतर आणि पलटल्यानंतरनं त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. कलर बदलताना तुम्हाला दिसत असेल गोल्डन कलर झाला आहे थोडासा. त्यावर आता मी थोडा वेळ झाकण ठेवते आहे. झाकण ठेवल्यामुळे ते लवकर शिजतात किंवा पटकन क्रिस्पी होतात. आता मासे असे आहेत की ते भाजी जरी बनवली तरी पटकन शिजतात, त्याला काही वेळ लागत नाही. बट ज्यावेळेस तुम्ही झाकण ठेवून करतात ना, त्यावेळेस थोडा क्रिस्पीनेस जास्त वाटतो फ्राईड माशांचा. तुम्हाला दिसत असेल त्या माशांच्या साईडला पूर्णपणे ऑइल एकदम गरम झालेलं आहे, त्यामुळे साईडच्या ज्या कडा आहेत त्या पण छान फ्राय होत आहेत. पण तरीसुद्धा आपण एकदा हे भाजल्यानंतर व्यवस्थित चारही साईडनी गोल जे स्किनचा पार्ट आहे तो सुद्धा आपण भाजून घेणार आहोत तेलामध्ये व्यवस्थित, जेणेकरून तो फेकण्यात येत नाही आणि तो खाल्ला जातो क्रिस्पी झाल्यामुळे किंवा कडक झाल्यामुळे. पुन्हा एकदा मी मासे पलटून घेते. घाई करायची नाही आहे मासे फ्राय करताना. अजिबात गॅस वगैरे फुल फ्लेम करायचा नाही आहे, ते जळतात आणि टेस्ट व्यवस्थित देत नाहीत. त्यामुळे बारीक गॅसवरच ही गोष्ट करायची आहे. आता व्यवस्थित दोन्ही साईड भाजल्यानंतरनं त्याला मी थोडंसं प्रेस करते आहे, नेहमीची पद्धत, की ज्याच्यातून त्याचं मॉइश्चर बाहेर निघेल आणि ते चांगले छान क्रिस्पी होतील यासाठी. मासे बऱ्याच पद्धतीने केले जातात, जसं की आता तुम्ही मसाला फ्राय, तवा फ्राय, रवा फ्राय, त्यानंतर डीप फ्राय, शॅलो फ्राय, तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. पण शक्यतो डीप फ्रायमध्ये तेलाचं खूप जास्त कंटेंट होतं आणि ऑइली पदार्थ अवॉइड करावेत. यासाठी तवा फ्राय हा बेस्ट ऑप्शन आहे. कमी तेलामध्ये आणि चांगले क्रिस्पी असे मासे आपल्याला खायला मिळतात. आता जेव्हा हे मासे प्रिपेअर होतील त्यानंतर तुम्हाला त्याचा एक्झॅक्ट कलर कळेल. आता इथे माझ्या लाईटमुळे तो कलर तुम्हाला येल्लोच दिसतोय, पण छान असा रेड कलरचे हे मासे झालेले आहेत विदाऊट कुठला कलर आपण वापरता. तर अशा पद्धतीने मासे रेडी झालेत. प्लेटिंग करून घेऊयात. प्लेटिंग झाल्यानंतर तर वाह, अजूनच सुंदर दिसत आहेत. कसे वाटले मासे मला नक्की कमेंट करून कळवा. आवडले असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान आणि अशी हेल्दी रेसिपी आहे, तुम्ही घरी बनवू शकता. अगदी सोप्या पद्धतीने दिलेली आहे, कोणीही बनवू शकतं. तुमच्याकडे अशा नवनवीन रेसिपी असेल तर त्याही माझ्यासोबत शेअर करा, आपण त्याही बनवून बघूयात. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.